जितेंद्र शेळके यांचा अपघाती निधन हे पूर्णपणे संशयास्पद आहे। 17 मार्चला खरातचा गुन्हा दाखल झाला। आज 17 एप्रिल आहे, बरोबर 1 महिना पूर्ण होतोय आणि आता यातले साक्षीदार जे आहेत ते संपवण्याचा जो आहे तो कट रचला जातोय। जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरात बरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, कुणाचे काय संबंध आहेत, याच्यात कुणा राजकारण्यांचा सहभाग आहे का, किंवा IAS ऑफिसर्स IPS ऑफिसर्स यांचा काय संबंध आहे, काही उद्योजकांची नावही याच्या संदर्भात बाहेर येणार होती आणि म्हणूनच अनेक जणांचं पद जाऊ शकतं। अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे। आणि असे अनेक जे साक्षीदार आहेत या केसेसमध्ये ज्यांचे जबाब झालेले नाहीत त्यांना तातडीनं सरकारने जे आहे ते लवकरात लवकर जबाब घेण्यात यावेत आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं। कारण जर साक्षीदारच मारले गेले, साक्षीदारच संपवले गेले तर न्यायालयात पुढे केस टिकण्यासाठी ज्या आहेत त्या बऱ्याच अडचणी येऊ शकतात। त्यामुळं जे जितेंद्र शेळके आहेत, जितेंद्र शेळकेंना मारलं गेलंय, त्यांना संपवलं गेलंय आणि अनेक जणांची नावं येऊ नयेत यासाठी जे आहेत ते शेळके सारख्यांचा अनेकांचा बळी या प्रकरणामध्ये जाऊ शकतो। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।